लाभले आमास भाग्य बोलतो मराठी असे म्हणत मराठीचा अभिमान बाळगणारे महाराष्ट्रासह भारतातही आढळतात. मात्र भारताबाहेर मॉरिशसमध्ये मराठी भाषेचा मान सन्मान वाढवण्याचा आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र आणि मराठी भाषिक संघ गेली कित्येक वर्ष करत आला आहे. याच मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने मॉरिशसमधल्या काही कलाकारांना महाराष्ट्र दर्शन घडवण्यात आले. देशभक्तीचा दिवा या मराठी नाटकाचे निःशुल्क प्रयोग सादर करत या कलाकारांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत. मूळचा मी पोलादपूरचा आहे. आपले पूर्वज 200 वर्षांपूर्वी पोलादपूरवरून म्हणजे कोकण भागातून मॉरिशसमध्ये गेले होते आणि आम्ही ॲक्च्युली चौथी पिढी आहोत. मॉरिशसमध्ये माझी जबाबदारी आहे. मी मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आहे आणि आमची जबाबदारी आहे की मराठी कलाकारांना, मॉरिशस मराठी कलाकारांना प्रोत्साहन देणं तिथं किंवा इंटरनॅशनली. तर या हेतूने आम्ही आज महाराष्ट्रामध्ये आलो आणि माझ्याबरोबर एक सांस्कृतिक ग्रुप आहे. एक 10 कलाकारांची टोळी आहेत. जानेवारी ते डिसेंबर असं बघितलं की मॉरिशसमध्ये दर महिन्याला काही ना काहीतरी मोठा इव्हेंट असतो आणि जसं मी सांगितलं, मी मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आहे आणि आम्ही कल्चरल मिनिस्ट्रीच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. तर मोठमोठे सण आपण साजरा करतो. त्याच्यामध्ये गुढीपाडवा आहे, महाशिवरात्र आहे, महाराष्ट्र डे, गणेश चतुर्थी, दिवाळी, आषाढी एकादशी, असं प्रत्येक दत्त जयंती म्हणजे डिसेंबरपर्यंत दर जे महत्त्वाचे सण आहेत ते आपण साजरा करतो आणि त्याचबरोबर स्पर्धा पण घेतो. आणि आता या टीममध्ये मागच्या वर्षी जे आपण नृत्याविष्कार मराठी नृत्य स्पर्धा घेतली होती, ते हे जे कलाकार आहेत ते या स्पर्धेचे विजेते आहेत. त्याचबरोबर मागच्या वर्षी जे कल्चर मिनिस्ट्रीने मराठी एकांकिकेची स्पर्धा घेतली होती, त्या एकांकिका स्पर्धेची हे जे विजेते आहेत. असं बघितलं की आता आमची जबाबदारी आहे की आम्ही सगळं फंडिंग आम्ही देतो त्या कलाकारांना की जेणेकरून आमच्या मायभूमीत, आमच्या पूर्वजांच्या भूमीत येऊन आपण आपली कला आपण प्रदर्शित करू शकतो. मॉरिशसमधील मराठी लोकांना सांस्कृतिक कला प्रकारांद्वारे जोडून ठेवण्याचा प्रयत्न तेथील मराठी भाषिक संघ देखील करत आला आहे. मॉरिशस मराठी भाषक संघाचे अध्यक्ष आहे मी आणि ही संस्था मॉरिशसमध्ये 2008 पासून काम चालू आहे आणि विशेषतः ही संस्था कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाच्या देखरेखीखाली आहे आणि 2008 पासून मॉरिशसमध्ये मराठी भाषा याची जोपासना करत आहोत आणि विशेषतः अनेक उपक्रम आम्ही नेहमी आयोजित करतो, जसे की निबंध लेखन आणि कुठलंही स्पर्धा असो मराठी भाषेचे प्रसार करण्यासाठी आम्ही करत असतो. आणि विशेषतः मराठी स्पीकिंग युनियन म्हणून मराठी भाषक संघ 2019 मध्ये एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेले आहे, आपला आप म्हणून. याच्या माध्यमातून मॉरिशन जे लोक आहे आणि ज्या लोकांना मराठी शिकण्याची इच्छा आहे, या माध्यमातून, या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ती लोक मराठी भाषा शिकू शकतात. तसेच अनेक संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि हल्लीच डिसेंबरमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद 100 लोक आले मॉरिशसमध्ये. 2 दिवस संमेलन झालं आहे मराठी भाषेसाठी आणि असंच आमचं काम चालू आहे मॉरिशसमध्ये. दरम्यान देशाबाहेर राहून सुद्धा मराठी भाषेशी आणि मराठी संस्कृतीशी नाळ जोडली राहण्याचा प्रयत्न मॉरिशसमधील मराठी सांस्कृतिक केंद्र आणि मराठी भाषिक संघ करत आहे. त्यामुळेच वेबसाईट आणि फेसबुक पेजवर भेट देऊन मदत करण्याचे आवाहन देखील नितीन बापू यांनी केले आहे. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.